Hello, this is the My Artifact episode number 252. आजची तारीख आहे 4 नोव्हेंबर 2015. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले. आज स्पेशल काय? वेल, आज बहुत काही स्पेशल आहे. फर्स्ट ऑफ ऑल, लेट्स स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग. आय वेक अप इन 7 in मॉर्निंग. 7 वाजता उठलो, जिमला गेलो 9 वाजता. 9 ते नियर अबाउट 10:30 वाजता. वडिलांनी सगळं सांगितलं होतं की आजीला सोडून दे म्हणे इथे दिघीला. तर मी तसा आलो तसा आजीला सोडून दिलं. करीब 11:30 वाजता निघालो होतो. दिघीला सोडून दिलं. मग तिथून इकडे गेलो होतो आपला ब्ल्यू डॉट ऑफिस. माझे हेडफोन आले फिलिप्सचे. 550 रुपयात झाले हेडफोन. मला वाटलं JBL पेक्षा इथे खास नसेल, पण इट्स रिअली अमेझिंग मॅन. म्हणजे मोर दॅन JBL. काय बास आहे याचा. टुमारोलँडचे ऑडिओ फॅक्ट एवढे क्लिअर वाचते ना, एवढे अमेझिंग बास का. इट्स रिअली अमेझिंग. देन काय झालं की हां, घरी आलो. इनसाइड आउट मूवी डाउनलोड केला होता मी. तर आज बघतो म्हणलं, म्हणजे आज दुपारी झोपतो पण झोप काही लागली नाही, तर इनसाइड आउट पिक्चर पाहिला. इट्स इज रिअली अमेझिंग. जे रायटर आहे आणि जे डिरेक्टर कॅज्युअली बिल्ड हाऊ मूवी गोज टू गो फॉरवर्ड. बट इन दिस मूवी द रायटर इज रिअली अमेझिंग. म्हणजे whoever that imagine that particular fact इज रिअली अमेझिंग. म्हणजे या फिल्ममध्ये काय दाखवलं गेलं आहे, एक ॲनिमेटेड मूवी आहे पिक्सारचा. पिक्सारचा हा ॲनिमेटेड मूवी आहे जो आत्ताच लॉन्च झाला आहे नियर अबाउट 2-3 महिन्या अगोदर. याच्यात IMDbनी पण खूप 9.3 रेटिंग्स दिले आहे याच्यामध्ये. तर इट्स इज रिअली अमेझिंग. मला जेव्हा ट्रेलर बघितला की ट्रेलरवरूनच कळलं होतं का फिल्म बहुतच अमेझिंग आहे. या फिल्ममध्ये दाखवलं गेलं आहे की एक एमी आहे, एक लहान मुलगी आहे. ती मूव डाऊन होते. एक सन फ्रान्सिस्को, म्हणजे तिचं घर ॲक्च्युली कुठे असं माहीत नाही, बट सन फ्रान्सिस्कोमध्ये मूव डाऊन होते. तर त्यावेळेस तिचं सगळं कनेक्शन लॉस्ट होऊन जाते. जे हॅपीनेस, जे मित्र नाही भेटत, कोणी तिथे चांगल्याने वागत नाही. सो दॅट इज विल हॅपन. तर ॲक्च्युली दिस इज द casual story. It happens in the physical, but inside what happens in a feelings काय असते, अँग्रीपणा काय असते, सॅडनेस काय असते, जॉय काय असते, आनंद काय असते, क्रिएटिव्हिटी अँड फिअर्स, एव्हरीथिंग अबाउट दिस मूवी. त्यांनी खूप माहोल प्रेझेंट केला आहे की समजा जर एखादी फिलिंग जर गायब झाली असेल तर व्हॉट विल हॅपन इन अवर लाईफ. या फिल्ममध्ये दाखवण्यात गेलं आहे की याच्यामध्ये एक फेरी असते. इट्स जॉय, शी इज नेम. शी क्रिएट अ जॉय इनसाइड युअर बॉडी. तुम्ही कोणती फिलिंग असाल, त्या जॉयची ती एक फेरी, तिची ओनली पॉझिटिव्ह असते का ती नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडकडे. कितीही वाईट प्रसंग आला तरी शी कॅन फोकस ऑन युअर बिंग हॅपी. तर दॅट इज इट. तर अशा प्रकारे त्या फिल्ममध्ये तिला एवढं डिस्क्राईब केलं आहे की जेव्हा ती लॉस्ट होते तेव्हा वॉट इज हॅपन देअर, वॉट इज रिअली बॅड हॅपन विथ हर, अँड दॅट इज सो अमेझिंग. सो ही फिल्म बहुत ही माहोल आहे, बहुत ही फॅन्टॅस्टिक आहे. आणि जेव्हा मी समजा जर आता फिलिंग्स आपण हे काही बघू शकत नाही, इनसाईड काय आहे काही माहीत नाही. आपल्या डोक्याच्या आतमध्ये ब्रेन आहे, पण ब्रेनच्या आतमध्ये आपण थिंकिंग करू शकतो. व्हॉट इज दॅट थिंक याने काय. बट देर इज नो. बट इन दिस मूवीज आय कॅन व्हिज्युअलाइज, मी स्वतः व्हिज्युअलाइज करू शकतो की माझ्या आतमध्ये जे आहे फिलिंग्स आहे, जे रेप्रेझेंट करत आहे. मी लास्ट टाइम किंवा सॅडनेस झालो असन तर
हां, मला तर कधी वाटत नाही. हां, 2 वर्ष अगोदर तेव्हा रडलो होतो मी. येस, दॅट इज द सॅडनेस अँड दॅट इज द फिअर. फिअर आला, हो, फिअर इट इज. बट सॅडनेस खूप एकदम आय लॉस्ट एव्हरीथिंग अँड आय फील रिअली अलोन इन दिस वर्ल्ड. दॅट इज हॅपन विथ ओनली वन थिंग, वन मोमेंट, दॅट इज सेकंड इयरमध्ये जेव्हा माझे बॅक लागले होते तेव्हा. त्याच्यानंतर खूप वेळ बॅक लागले, पण तेव्हा काही फिलिंग नाही आली. कारण तेव्हा माझं दुसरं टार्गेट अचीव झालं होतं की मला फिल्म मेकर बनायचं आहे. आणि आता त्याचं एक खूप मोठा आयलंड मी बनवला, बहुत मोठा. बट इट इज इनसाइड माय हेड. अजूनपर्यंत त्याला पुढे आणायचं आहे. आणि पुढे आणण्यासाठी मला एक प्रकारे करेज पाहिजे, ताकद पाहिजे, जिद्द पाहिजे. आणि ते मी हळूहळू बिल्डअप करत आहे. आणि माय डेस्टिनी इज कम टू थ्रू दिस. मला नेहमी तेच दाखवत आहे, कशा प्रकारे फिल्म बनवायची, कशा प्रकारे शॉट घ्यायचे, कशा प्रकारे इमॅजिन करून त्या शॉटला रिअली अमेझिंग, रिअली फॅन्टास्टिक बनवायचं. सो दॅट इज वॉट हॅपन्स विथ माय माइंड. सो दॅट मूवी इज रिअली अमेझिंग अँड इनसाइड आउट टेल्स मी ऑलवेज हॅपीनेस. अँड whenever whatever moment you happen with your life, you should feel really happy. So yeah, that is it. सो या हे झालं. आणि याच्यामुळे इट्स अ रिअली नाईस मोमेंट. जे यादे आहे, यादे आणि काय म्हणतो आपण, याददाश्त, मेमोरी, या ते मेमोरी नेहमी हे होत असते, फॉरगॉट होत असते. तुला असा एक विचार कर का जे ओल्डेस्ट मेमोरी आहे जे तुला आठवते. जेव्हा मी फर्स्ट स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा माझ्या आईनी, म्हणजे मला वाटत होतं की मी शाळेत नाही जावं, तर मी शाळेत 2 दिवस बुट्टी मारली होती. आणि तिसऱ्या दिवशी आईने मला मारत मारत शाळेत नेलं होतं. तर तो मोमेंट कॅप्चर झाला मला. तो कोर मेमोरीमध्ये एकदम फिक्स बसून आहे. बट ॲक्च्युली हे नाही कोण झालं की होल डेमध्ये काय झालं होतं, मारल्यानंतर क्लासमध्ये गेल्यानंतर व्हॉट हॅपन नेक्स्ट, आय डोंट रिमेंबर एनिथिंग. काही कळतच नाही. हे ओल्डेस्ट मेमोरी. आणि जे झालं आहे ते सेकंड स्टँडर्डमध्ये, तेव्हा कुठे मी 8व्या एपिसोड थोडी रेकॉर्ड करत होतो. जस्ट आता 8व्या एपिसोडला हार्डली 8-9 महिने झाले. 9-10 महिने झाले. आता बस 2-3 महिने, नाही 8-9 महिने झाले, 9 महिने झाले. तर वेर इज इट. The artifact episode is really amazing. It is tell me to whole day and that is preservation of memory in another format like artifact episode. So yeah, this is the end. This is the my artifact episode number 252. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.